मित्रांनो, खूप साऱ्या कमेंट येतात, त्यात लिहिलेलं असतं सर एवढे एवढे मार्क आहे आणि एवढे मार्क मला पडेल का, ग्रेस भेटेल का, मी रिचेकिंगला टाकू का? या सगळ्यांचे उत्तर या व्हिडिओत देणार आहे। 3 महत्त्वाचे प्रश्न मला विचारले गेलेले की फोटोकॉपी रिचेकिंगला मी टाकू का? सो कोणी टाकायचं इथे क्लिअर करणार आहे। किती मार्कांपर्यंत आपल्याला मार्क असतील तर फोटोकॉपी मध्ये रिचेकिंग मध्ये निघू शकता आणि कोंडो विंडो मिळण्यासाठी काय करावं लागेल? सो मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फोटोकॉपी रिचेकिंग प्रामाणिकपणे कोणी टाकायचं असतं हे आपल्याला माहिती आहे। आपण पेपर लिहिलेला आहे, आपण जर खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास केला होता आणि प्रामाणिकपणे पेपर लिहिलाय, पण आपल्याला 100% गॅरंटी पेपर निघतोच आहे, काहीतरीच मिस्टेक झालेली आहे, तरच रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला टाका, नाही तर आता 250 नंतर 250-500 रुपये तुमचे वेस्ट जाणार, लक्षात ठेवा। यस, आता ह्या केसमध्ये असं नाहीये की मला वाटतंय मला 28 पाहिजे, 27 आले, 26 आले, मी टाकून देतो मग निघून जाईल, 1-2 मार्क राहिले, असं नसतं कधी, लक्षात ठेवा। उलट मी हे सांगेल की जे 25 ते 27 पर्यंतची रेंज असते ना, त्या रेंजमध्ये शक्यतो त्यांना पास करण्यासाठी ओढून ताडून 28 पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते येत नाही म्हणून ते 26-27 वर अटकलेले असतात। सो त्यांची पॉसिबिलिटी पासिंगची कमी असते, लक्षात ठेवा। आता मी असं म्हणत नाही की मग 25 ते 27 मुलांनी टाकूच नका, शेवटी पेपर तू लिहिलाय, मी पहिल्यांदा सांगितलं पेपर तू लिहिलाय, मी सांगितलेलं कदाचित चुकीचं होऊ शकतं, मॅक्सिमम मुलांच्या बाबतीत ते बरोबरच होतं, कारण पेपर चेकिंग कशी होती मला माहिती, 25च्या पुढे पास करण्यासाठीच ओढून तोडून ते 26-27 पर्यंत आलेले असतात। यस, आणि ज्याला 28 पडलेले असतात त्याला 28 नसतात, नियर अबाउट त्याला ओढून तोडून 28 केलेले असतात। सो तुला माहिती, शेवटी मी माझं रियालिटी तुला सांगितली, शेवटी तुला माहिती आहे की मी पेपर लिहिलाच आहे, मला 27 आले, मला 29 होऊ शकतात, 28 होऊ शकतो, टाकून दे, पण काय रियालिटी मी ती तुला क्लिअर केली। यस, आता हे क्लिअर केलं की कुणाला टाकायचे, ज्याला 100% गॅरंटी आहे त्यानेच टाका, मग किती मार्क असो, भले 15-16 जरी मार्क असले तरी टाकलं तरी चालेल, शेवटी हे तुझ्या गॅरंटीवर डिपेंड आहे। नेक्स्ट आहे कितीपर्यंत पेपर जास्त निघतात, जसं मी सांगितलं की 25च्या पुढचे पेपर मॅक्सिमम ओढून तोडून आणलेले असतात ते पासिंगसाठी, पण नाही झालेलं आहे। मग या रेंजमध्ये तर साधारणतः 20 पासनं ते 23-24 पर्यंत जे मुलं असतात ना, हे यांचे पेपर निघण्याची प्रायोरिटी जास्त असते, लक्षात ठेवा। म्हणजे असं आहे का की 20च्या मागच्या मुलांनी टाकायचं नाही, 18 मार्क आहे रिचेकिंगला टाकायचं, असं नाहीये। 18 जरी मार्क आहे तुला टाकायचं नाही असं मी म्हणत नाहीये, याच्यापेक्षा कमी जरी असले तरी तू टाक, शेवटी तुझ्यावर डिपेंड आहे। किंवा एखाद्याला जास्त मार्क आहे, 26 मार्क आहे, मी सांगितलं एवढ्यांचेच निघतं, मग 26 वाल्यांनी टाकायचं का नाही, असं नाही, तू मला पण खोटं ठरू शकतो ना, मी जे पॉसिबिलिटी आहे, जे मला माहिती ते रियालिटी सांगितली, पण तू पेपर लिहिलाय, सो तुला माहिती, कदाचित माझं पण माझं रॉंग असू शकतो, तू पेपर लिहिला तर ऑब्विसली तू पास पण होऊ शकतो। तुम्ही रेंज सांगितली कुणाचे पेपर जास्त निघण्याची पॉसिबिलिटी असते या रेंजची। आणि ग्रेस कोंडोला कसं अप्लाय करायचं, तर ग्रेस कोंडोला अप्लाय करता येत नाही, कुणालाच नाही करता येत। रिचेकिंग फोटोकॉपीला तुम्ही अप्लाय करू शकता, सगळीकडे अप्लाय करतात, याला अप्लाय करता येत नाही, हे युनिव्हर्सिटी ठरवतं। ते कसं ठरवतं, ऑब्विसली तुमचे ऍव्हरेज मार्क बघतं, सगळ्या इयरचे मार्क्स, बॅकलॉग, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यांचा एक ठराविक फॉर्म्युला आहे, त्याच्यात तुम्ही बसले क्रायटेरिया तर ऑटोमॅटिक तुमच्या रिझल्टवर ग्रेस कोंडो येतो। यस, नाही आला तर नाही येत, त्याला अप्लाय करता येत नाही। यस, क्लिअर झालं या पद्धतीने। आणि एक प्रायोरिटी पुन्हा पण अशी होते की समजा इकडे 1-2 मार्क वाढून गेले, भले 28 नाही झाले पण 1-2 मार्क वाढून गेले आणि तुम्ही ह्या क्रायटेरियात बसून गेले, तर मग इथे तुम्हाला ग्रेस कोंडो होऊन पास पण होऊ शकता, असे पण पॉसिबिलिटी तिथे तयार होते। सो सगळ्या गोष्टी मी इथे क्लिअर केल्या। अजून काही डाऊट असले कमेंटमध्ये दिल्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यास करताना बॅकलॉग आहे किंवा रेग्युलर आता अभ्यास करायचा, तुम्हाला टॉप करायचं, तर नक्की आपलं पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरती व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत ते बघा। यस, 24 पॅटर्न, 19 पॅटर्न, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरती। सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर, नोट्स, सो पुस्तकं घेऊ नका, डायरेक्ट कोर्सेस घ्या आणि अभ्यास लागा, कॉलेजमध्ये टॉप करा। बाकी ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, फ्री डेमो लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्राईब करा। ऑफर्डेबल प्राइस मध्ये तुम्ही वर्गात पहिले यशा। थँक्यू।